पाहतात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कोरटकरच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण. उद्या सुनावणी होणार. कोरटकरचा फोन हॅक झाला नाही पोलिसांचा दावा, तर कोरटकर तपासात पूर्ण सहकार्य करणार वकिलांची माहिती. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं. औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं. फडणवीसांचं स्पष्टीकरण. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं. औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेतच मतभेद. औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावर खर्च करण्याची गरज नाही. प्रतापराव जाधवांचं मत. तर कबर नको पक्षाची भूमिका. नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी GR काढा. कुणी अडवलंय? संजय राऊतांचं आव्हान. तर औरंगजेबाची कबर खोदण्याआधी तुम्ही केलेल्या पापाची खबर खोदा. वडेट्टीवारांचा टोला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्री फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम. फडणवीस आणि औरंगजेब यांचा कारभार क्रूर असल्याचं पुन्हा वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या फडणवीसांवरील टीकेचे विधान परिषदेत पडसाद. भाजप आमदारांकडून गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही. अजित पवारांची विधानसभेत ग्वाही. नाव कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचंही केलं स्पष्ट. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या 5 उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपचे 3 तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंचा उमेदवारी अर्ज दाखल. सातारा सत्र न्यायालयातील लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना दिलासा नाहीच. अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळंवेगळं अभिवादन. छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. तातडीनं तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.